दरम्यान वर्धा बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण केलं जाईल। वर्ध्याच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावरती लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि यावेळेला खासदार रामदास तडस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील। सेवाग्राम रेल्वे स्थानकावरनं आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। वर्धा ते बल्लारशाह ही महत्त्वपूर्ण लाईन जी आहे, ही महत्त्वपूर्ण तिसरी लाईन आता सुरू होते आणि याचं ई उद्घाटन जे आहे, ई लोकार्पण जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे। आणि या ठिकाणी आपण सेवाग्राम येथे रेल्वे स्थानकावरती येऊन आपण पाहू शकतो, या ठिकाणी तयारी जी आहे ती ई लोकार्पणासाठी नागरिक जे उपस्थित राहणार आहेत त्या दृष्टीने इथे तयारी जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। एका भव्य असा मंडप इथे विचारण्यात आलेला आहे आणि यानंतर रेल्वे लाईन जी आहे ही रेल्वे लाईन अत्यंत उपयुक्त अशी रेल्वे लाईन ठरणार आहे। बल्लारशाह ते वर्धा हा जो 132 किलोमीटरचा प्रवास आहे, या दरम्यान माल वाहतूक गाड्या ज्या आहे ह्या मोठ्या प्रमाणात असतात। माल वाहतूक गाड्यांना कुठेतरी जो लोड आहे आधीच्या रुळांवरती ते लोड कमी करण्याचा प्रयत्न या लाईनच्या माध्यमातून होतो आणि याची जी कामं आहेत ही कामं आता पूर्णत्वास आली। लाईन जी आहे ही लाईन पूर्णत्वास आली, याच्यावर असणारे उड्डाणपूल असतील आणि विविध उपक्रम असतील हे आता पूर्णत्वास आले आणि त्यानंतर आता ई लोकार्पण होतं। एकूणच जनतेच्या सेवेत ही लाईन येईल आणि माल वाहतुकीसाठी ज्या पद्धतीने चंद्रपूरचा बल्लारशाह पट्टा आहे येथे कोळसा जे आहे कोळशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यानुसार या कोळशाच्या उत्पादनाचा एकूण टक्का जर पाहिला तर तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला कुठेतरी वाहतुकीसाठी सोयीचं व्हावं यासाठी हा जो तिसरी लाईन आहे ही तिसरी लाईन फायद्याची ठरणारी आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं ही जी लाईन आहे ही लाईन कशी उपयुक्त ठरते आणि एकूणच या ई लोकार्पणानंतर हा जो माल वाहतुकीचा एकूण मार्ग आहे हा कितपर सुकर होतो, कशा पद्धतीनं व्यवसायाला चालना मिळते तेच पाहणं महत्त्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।